असं गाव होणं नाही बाबा. पुन्हा लावून धरण्यात मोलाचा वाटा अंतर्गतवाली गावचा आहे. मोलाचा वाटा तुम्ही लावून धरलं म्हणून हे टिकवतात. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. आपलं गाव तळरड असं गाव होणं नाही बाबा. पुन्हा अंतरवाली असं प्रत्येक गावात मतभेद असतील. राजकारण समाजकारण असतं, वैयक्तिक मतभेद असते. काय बोलिलं नाही आता आनंद वाटतो त्या गोष्टी. कुणी पदाला किंमत दिली नाही, कुणी कशाला किंमत दिली नाही, कुणी शेताला किंमत दिली नाही. तुमच्या या भूमिकेमुळे काय झालं, आपल्या गरीबाचे लेकर लय सुखा समाधानात जगायला लागले. लय समाधान दिसतंय वस्तू पण मला एवढा आनंद झाला. मला बोलता आहे आणि खरं सांगतो तुम्ही आता रोज बघता मला 2 वर्ष झाले. मला काय सुचत नाही आज काय बोलावं. असं स्वप्न असल्यासारखं वाटतं की कधीच हे 70 वर्षी एवढा मोठा समाज लढून दमला होता आणि त्या समाजानं हे आरक्षण 2 वर्षाच्या आत मिळवलं. आता एखादी बार आम्ही चिमला गेलो दवाखान्यात घेतले की नाही, किती जणांचं वगैरे जरा. कारण हे सोपं नाही. मराठवाडा लय मोठा प्रदेश आहे आणि त्याचं हैदराबादचं गॅजेटियर लागू होणं म्हणजे सगळे मराठी आरक्षणात बसले. आपण सातारा संस्थांचं गॅजेटियर सुद्धा बाहेर काढलं आपणच. पुण्याचं गॅजेटियर आपणच बाहेर काढलं. औंध संस्थांचं आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं बाहेर काढलं. 25 लाख लोक कुणबी आहेत सातारा गॅजेटियर मध्ये. 25 लाख त्या काळात. आता त्याचे 2 कोटी झाले असते. पुरे बसायला लागले ते पण. त्याच्यामुळे ना पुन्हा आता तुम्हाला माहिती मी किती कसं बोलतो. मला आज काही सुचाय ना काय बोलायचं. ते स्वागत बी असं केलं गावकऱ्यांनी की काय कोकण बोला किती जे शिकेने बोलायला जेव्हा म्हणूनच मराठ्यावरले दळ दे लोक. आमच्या जातीला जरी गरीब असले तरी आनंद आहे. आम्ही कष्टानं मिळवलं ते शेप्या आणल्या, त्याच्यात गुलाल आणला तरी आम्ही विकत आणतो वर्गणी करून. रुपया 50 रुपये देतो आम्ही. कारण आम्हाला लय आनंद झाला आहे. काही जण काही बोलते त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं. आपण इतकं जातील दिलं ना काय करावं काय नाही. फक्त एक मागवतो गावाला. आता मी गावा मागितलं 2 वर्षात एक मागवत फक्त तेवढं द्यायचं आता गावकडे. काही माया कोण मनं दुखायला असतील, काही तुमच्या कोण दुखायला असं आपण दोघांनी सोडून द्यायचं. जातीचं कल्याण केलं. आता तुम्ही गावकरी म्हणलं मी गावकरी झालो आणि मग मी गावकरी झाल्यामुळे आपलं थोडंफार झालंच असणार आहे. नाही असं नाही ना. आजपासून मोठ्या मनाने सगळ्यांनी विसरून जायचं. कुणीच काही मनात ठेवायचं नाही. मागचं सुद्धा पुढचं बी किती मोठी चूक झाली असली तरी पण. कारण आपण रडत पडत लढत शेवटी आपल्या जातीला न मिळणारा मिळून दिलं. खूप जणांचे हात टेकले होते. काही म्हणायचे मराठ्याला कवाच ओबीसीत आरक्षण मिळू शकत नाही. हेच आता जे आपल्या विरोधात म्हणजे जे चुकीचं आहे तेच म्हणायचं. मराठा एक येऊ शकत नाही असं म्हणायचं. मराठी एक बी आला, ओबीसीत बी आरक्षण घेतलं, मराठीची एकजूट बी झाली, पुऱ्या जगाला मराठ्यांनी ताकद बी दाखवली. याच्यात लावून धरण्यात मोलाचा वाटा अंतर्गतवाली गावचा आहे. मोलाचा वाटा तुम्ही लावून धरलं म्हणून हे टिकवतात. तुम्ही सगळ्यांना लावून धरलं आणि मावल्या मावश्यानी तर मंडपच न सोडा. माणसं कोणकडे गेलं तर मावश्या बसल्या हायकट म्हटलं येऊ दे म्हणायला कोणाला नाही. ते इतकं रक्त सांडल्यावर कुणी नाही येत भाऊ. पुण्यामध्ये नको आता तिकडं लय टोले बसतील लय म्हणते. हे म्हणले आता जीव गेला तरी हरकत नाही पण मराठ्याला आरक्षण दिवस माग हाडायचं. असल्या महिला तुमचा एवढा आदर्श घेतला ना, असल्या कट्टर महिला महाराष्ट्राने पाहिलेले पाहिजे. नाही एकदा टोले पडले की दुसऱ्या बारीमध्ये नको तिकडं तुम्ही तुमचा धंदा आम्हाला नकोच यायला पाहिजे. पण आदर्श घेण्यासारखा महाराष्ट्र अंतरवालीचा घेतलाय सुद्धा. इतक्या महिला लागू सुद्धा लढू शकतात. हे ज्यावेळेस महाराष्ट्रातल्या आपल्या मायमाऊलीच्या लक्षात आलं
आंतरवालीच्या रक्त सांडलेल्या मायमाऊलीच्या खांद्याला खांदा लावून करोडो महिला उभा राहिल्या राज्यातल्या. म्हणून आपण सगळेच लढलो. हे सगळं श्रेय गरीब मराठ्याचं, कोणाचं नाही, दुसऱ्याचं. गरीब मराठ्याचं, त्यांना आपण ते देऊन टाकलं. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.